ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यामध्ये असल्याची चर्चा सुरू असून उद्धव ठाकरेंची अग्निपरीक्षा आहे असं सध्या बोलले जाते। आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरेंचे विश्वासू शिलेदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि हे तिन्ही नेते संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतायत। या तिन्ही नेत्यांची दिल्लीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये हे तिन्ही नेते ऑपरेशन टायगर विषयी आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। कालपर्यंत संजय राऊत हे ऑपरेशन टायगरच्या चर्चा आणि वृत्त त्यांनी फेटाळलेलं होतं, पण आता दिल्लीमध्ये हालचाली बघता संजय राऊत, अनिल देसाई हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर ते आता काही वेळात पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे आणि या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय बोलतात हे बघावं लागेल। याबद्दल बोलण्यासाठी आपल्या दिल्लीतल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहे। उर्वशी, काय घडामोडी सध्या बघायला मिळतात दिल्लीत? ठाकरेंचे कोणकोणते खासदार दिल्लीत आहेत आणि शिंदे नेमके दिल्लीत कुठे आहेत? नक्कीच एकनाथ शिंदे रात्री दिल्लीत तर पोहोचलेत, मात्र आपण सध्या श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आहोत आणि इथे जर बघितलं तर रात्री ते इथे तर पोहोचले नाहीत, पण मात्र दिल्लीत पोहोचले असं समजून येत आहे। जर आपण पुढे बघितलं तर राजाभाऊ वाजे हे सुद्धा आज सकाळी दिल्लीत पोहोचत आहेत आणि बरोबरच जे बाकीचे खासदार आहेत ते जे आहे इथे पोहोचणार आहेत। ज्या प्रकाराने उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती आहे त्याच्यावरती नाराजगी व्यक्त करून हे सगळे खासदार जे आहेत ते वेगळे झाले आहेत आणि एकामागे एक सगळे राजधानी दिल्लीत पोहोचत आहेत। आज आपण बघितलं तर दुपारच्या दरम्यान सगळे एकत्रित होऊन एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर ओम बिर्ला जे लोकसभाचे स्पीकर आहे त्यांना पत्र देऊन आपलं वेगळं असं ग्रुप आहे असं सांगून आणि ज्या प्रकाराने वेगळ्या वेगळ्या ज्या त्यांना कन्सर्न्स आहेत पार्टीच्या नेतृत्वाकडून पक्ष नेतृत्वाकडून ते सगळे इकट्ठे जे आहेत त्या लेटरमध्ये देऊन ते ओम बिर्ला लोकसभा स्पीकरला देणार आहेत आणि त्यापुढे जे आहे ते आपली जे आहे विलिनीकरणाची प्रोसेस कुठे ना कुठे सुरू होणार हे सुद्धा आपल्याला समजून येत आहे। इतकंच नव्हे तर येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात ज्या प्रकाराने डिलिमिटेशन बिल म्हणा, विमेन रिझर्वेशन बिल म्हणा किंवा वन नेशन वन इलेक्शन जे आता सध्या JPC मध्ये आहे, हे सगळे येणाऱ्या बिल्समध्ये NDAला मोठ्या प्रमाणात MPsचं काउंट पाहिजे आणि BJPला मोठं काउंट पाहिजे। तर आताच काही दिवसांपूर्वी TMC मध्ये ज्या प्रकाराने एक वेगळा भाग झाला, NCPIला ज्या प्रकाराने जॉईन करण्यात आलं, त्यानंतर आता हे शिवसेनाचा दुसऱ्यांदा जो एक शिवसेनामध्ये दुसऱ्यांदा एक फूट जी पडती आहे ती ह्या हिशोबाने पडते असं आपल्याला समजून येत आहे। काहीच वेळात जर आपण बघितलं तर राजाभाऊ वाजे जे राजधानी एक्सप्रेस ने ट्रॅव्हल करून दिल्लीत पोहोचले आहेत। बाकीचे खासदार सुद्धा एकामागे एक दिल्लीत पोहोचत आहेत आणि नंतर ही महत्त्वाची बैठक होणार आहे असं समजून येत आहे। या सगळ्या 6 खासदारांमध्ये जर विचारण्यात आलं तर उद्धव ठाकरे यांची जी एक कार्यपद्धत आहे त्याच्यावरती त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। वर्षांपासून वेगळ्या वेगळ्या मुद्दे त्यांनी पक्ष नेतृत्वासमोर ठेवले, मात्र त्याच्यावरती काही ऐकलं गेलं नाही। खासदारांचं सांगणं आहे की तासनतास मातोश्रीवर त्यांना बाहेर उभं राहावं लागतं, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर व्यवस्थित जे एक व्यवहार आहे ते करण्यात येत नाही। जर आपण खासदारांचं एक कॉल म्हणून बघा किंवा इथे पार्लमेंटमध्ये पण अधिवेशनात कोणते असे मुद्दे असले देशाचे तर कोण काय बोलावं आणि काय एक नेमकं पक्षाची रणनीती असावी ते कुठेच डिस्कस होत नाही। नुसतं 1-2 चेहरे असतात तेच नेहमी पार्लमेंटमध्ये बोलतात। इतकंच नाही तर पुढे ते हे सुद्धा सांगतात की एका खासदाराच्या आयुष्यात कोणती सुखची घटना असली किंवा कोणती दुःखची घटना असली तर अशा वेळेस जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून फोन येतं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून फोन येतं, देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा फोन येतं, मात्र पक्ष नेतृत्व जो आहे तो त्यांना कधी फोन करत नाही आणि म्हणून त्यांना जे आहे एक आपुलकी कुठे दिसून येत नाही किंवा पक्ष नेतृत्व त्यांच्या बरोबर उभं आहे असं त्यांना कुठेच कधी वाटलं नाही आणि म्हणून आज जेव्हा ते हे स्टेप घेत आहेत ते त्यामुळे घेत आहेत असं त्यांचं हे कुठे ना कुठे म्हणणं आहे।
आहे. ठीक आहे, आता जे आहे एक ही राहिली बाजू एकनाथ शिंदे किंवा हे सगळे जे खासदार वेगळे झाले आहेत त्यांची. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 9 ते 10च्या दरम्यान जे उद्धव ठाकरेचे लॉयलिस्ट मानले जातात तसे अनिल देसाई बरोबरच संजय राऊत आणि अरविंद सावंत हे तिघही मिळून पत्रकार परिषद घेणार आहे. काल रात्रीच अरविंद सावंतने ज्या प्रकाराने ओम बिर्ला जे लोकसभा स्पीकर आहेत त्यांना पत्र लिहून पक्षाचा पक्ष आपलाच पक्ष आहे असं सांगून त्याचबरोबर कोणत्याही पक्षाने येऊन दावं केलं किंवा काही लोकांनी येऊन दावं केलं तर ते कुठेच काउंट नाही करावं हे सगळे त्या पत्रात लिहिलेलं आहे. मुळात आता जी एक बैठक पत्रकार परिषद घेतली जाणार त्यात काय प्रकाराने उद्धव ठाकरे यांच्याकडून एक डॅमेज कंट्रोलचा हा से असेल किंवा ज्या प्रकाराने ते रीच आउट होत आहेत सगळ्या खासदारांना त्याचं कुठे ना कुठे एक मत असेल ते बघणं गरजेचं आहे. पण काल रात्रीचे जे काल रात्रीचे संजय राऊत आणि अरविंद सावंतचे जे ट्विट्स आहेत त्याला ऑपरेशन टायगरला दुजोरा मिळाला आहे हे खरं आहे. उर्वशी, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. नेमक्या काय घडामोडी घडतात त्यावर आपलं लक्ष असेल आणि ते सगळे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू.